छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हर्षवर्धन सपकाळांनी केला। टिपू सुलतानची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करणे खरं तर हर्षवर्धन सपकाळचा डोक्यात फरक पडला आहे। त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज आहे। राजीव गांधी यांना काही संवेदना असतील, राहुल गांधींना काही संवेदना असतील तर राहुल गांधींनी तातडीनं हर्षवर्धन सपकाळांचा राजीनामा घेतला पाहिजे, त्याला पदावरून दूर केलं पाहिजे। आणि जर हर्षवर्धन सपकाळचा राजीनामा घेतला नाही तर राहुल गांधीसुद्धा हर्षवर्धन सपकाळचं समर्थन करताय असं होईल। आणि त्यामुळे जे काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन असे घाणेरडे आंदोलन करतात आहे, त्या आंदोलनकर्त्यांवरही कडक कारवाई झाली पाहिजे, त्यांनाही कडक पोलिसांनी कारवाई केली पाहिजे। संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये रोष आहे। महाराष्ट्राची जनता ही काँग्रेस पार्टीवर विरोधात आक्रोशामध्ये आली आहे आणि हर्षवर्धन सपकाळांना लोक सोडणार नाही। सर, ज्या गावात जातील, ज्या शहरात जातील त्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळला लोक सबक शिकवतील। खरं तर हर्षवर्धन सपकाळनीच राजीनामा देऊन टाकला पाहिजे। राहुल गांधीची वाट बघू। राहुल गांधीसुद्धा याच्यामध्ये त्यांच्याही भूमिका मान्य आहे का राहुल गांधीला, हेही बघावं लागेल। आणि म्हणून खरं तर अशा ज्या कृती करणारे लोक आहे हे मेंटल झालेले आहे, यांच्या डोक्यात फरक पडलेला आहे। यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान यापूर्वी कधी इतका मोठा कोणी केला नाही जेवढा अपमान म्हणजे मुघलांच्या काळानंतर हर्षवर्धन सपकाळ दुसरे निघाले की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे। संजय राऊत म्हणतात की पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानला मानलं जातं आणि तुम्ही त्या पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळताय, म्हणजे कुठेही बादराहण संबंध ओढून ताणून जोडून कसे तरी बचाव करता। म्हणजे असं आहे की वेडे झालेले लोक आहेत। उद्धव ठाकरेजींनी खऱ्या अर्थाने अशा महाविकास आघाडीत राहूच नाही। ज्या महाविकास आघाडीमध्ये अशा पद्धतीचे लोक आहेत, किती दिवस लाचारी सहन करणार आहे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे? किती दिवस लाचारी सहन करणार आहे तुम्ही? काय आहे का नाही तुम्हाला की तुम्ही आता त्याला सारवासारव करताय? कशाला सारवासारव करताय? तुम्ही सांगा ना, तुम्हालाही मान्य आहे म्हणून। तुम्हाला मान्य आहे ना संजय राऊतांनाही की छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी टिपू सुलतानशी करतात आहे? इतकी लाचारी महाविकास आघाडी टिकवण्याकरता निघालं पाहिजे बाहेर उद्धव ठाकरेजींनी। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान किती दिवस तुम्ही सहन करणार आहे? आणि त्यामुळं ही फार वाईट घटना आहे। हर्षवर्धन सपकाळांना जनता सबक शिकवेल आणि राहुल गांधीची मी वाट बघणार आहे। राहुल गांधींनी पुढच्या 3 दिवसामध्ये हर्षवर्धन सपकाळाचा राजीनामा घेतला पाहिजे। सर, मुलुंड मेट्रोमध्ये अपघात झालेल्या व्यक्तीला 5 लाखाची मदत करण्यात आली, तर कंत्राटदाराला 5 कोटी रुपयाचा दंड ठोठावण्यात आला। चूक असेल तर नाही, बरोबर आहे। अशा पद्धतीचे काम करणे ज्याच्यात लोकांचे जीव जाईल, राज्यामध्ये कुठलंही काम करताना जीवहानी वित्तहानी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। प्रत्येक कंत्राटदाराने घेतली पाहिजे, अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे। शेवटी आपण इतकी मोठी सिस्टीम कशाला उभी केली आहे? कंत्राटदारांना एवढा पैसा कशाला देतो? त्यामध्ये सेफ्टी मेजर्स आहे, सिक्युरिटी मेजर्स आहे, सर्व घेतले पाहिजे। ते घेत नाही, त्यामुळे दंड नाही, FIR केला पाहिजे या कॉन्ट्रॅक्टरवर, त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे। मी मागणी करणार आहे अशा कॉन्ट्रॅक्टरला जेलमध्ये टाका ज्यांनी जीव घेतला लोकांचा। ही महत्त्वाची गोष्ट आहे। हर्षवर्धन सपकाळ के बयान के बाद कहीं ना कहीं कुछ लोग जख्मी भी हुए, कैसे देखते हैं? जिस प्रकार से छत्रपति शिवाजी महाराज जी का अपमान ये नालायक हर्षवर्धन सपकाळ ने किया है, जो लायक का नहीं है, लेकिन इसके बड़ा शब्द नहीं है। यह हर्षवर्धन सपकाळ के दिमाग में ना, इसका दिमाग में, ब्रेन में कुछ तो भी जंतु घुसा हुआ है। इसको एडमिट कर देना चाहिए मेंटल हॉस्पिटल में पकड़कर। और राहुल गांधी से मेरी विनती है, इसका राजीनामा लेना चाहिए, रेसिग्नेशन लेना चाहिए। 3 दिन में रेसिग्नेशन लेना चाहिए। अगर नहीं लेते तो राहुल गांधी को भी ये मान्य ऐसा हो जाएगा। और रह गई ये उद्धव ठाकरे जी, ये लाचार हो गए, उनको बचाने का कोशिश कर रहे हैं। कितना लाचार होंगे? स्वतंत्रवीर सावरकर अपमान हुआ, आप उनके फेवर में हो।
छत्रपति शिवाजी महाराज का अपमान हो रहा, उनके फेवर में आप बात कर रहे हो। महाविकास आघाड़ी के लिए आप इतना बचाने के लिए काम कर रहे हो। राजनीति एक तरफ है, लेकिन इस प्रकार की राजनीति, घटिया राजनीति वो कर रहे हैं। हर्षवर्धन सपकाळ को जनता नहीं छोड़ेगी। 14 करोड़ जनता में आक्रोश है, उनको बचाने वाले में भी आक्रोश है। और कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता रास्ते पे आके उल्टा आंदोलन कर रहे हैं, ये तो और ख़तरनाक है। इनको कोई शर्म बची नहीं है। इसलिए मुझे लगता है कि इनको जनता ही सबक सिखाएगी। अगर राहुल गांधी ने 3 दिन में रेसिग्नेशन नहीं लिया तो ये समझेंगे राहुल गांधी भी इसमें शामिल है। आज भारत पाकिस्तान का मैच होना है, इस मैच को क्या कहेंगे? वो तो स्पोर्ट है। स्पोर्ट में, खेल में हम पूरे वर्ल्ड के साथ खेलते हैं। खेल की कोई भी खेल का जो मैच का इशू लेकर ऐसे मुद्दे में लेना चाहिए। मैच की जगह है, खेल की जगह है, संस्कार की जगह है, संस्कृति की जगह है। हमारा इतिहास है, हमारी विरासत है। विरासत तो इतिहास के साथ खेलने जाओगे तो बर्बाद हो जाओगे। इस प्रकार से नहीं चलेगा। क्या शुभकामनाएं देंगे आज टीम इंडिया को? टीम इंडिया जीतेगी और भारी रनों से जीतेगी, भारी विकेट से जीतेगी। सर 20 फेब्रुवारीला भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे, या संदर्भात काय ही मोहीम आहे? संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीच्या बूथच्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक काम करण्याकरता एक प्रशिक्षणाची योजना तयार केली गेली। त्या योजनेच्या माध्यमातून आमचा कार्यकर्ता हा काम करताना सरकार आणि संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला कसं न्याय देता येईल याचाही आपण काम करतो आहे। 1.5 कोटी सदस्य संख्या असलेली भाजप आहे, 1 लाखाच्या वर सक्रिय सदस्यता असलेली भाजप आहे। या संघटनेला निश्चित डेव्हलपमेंटची दिशा देणे, संघटनेला संघटन कौशल्यातून अधिक मजबूत करणे, या सर्व प्रशिक्षणामध्ये महत्त्वाचे विषय राहणार आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।